जर तुम्हाला घरगुती कोकणी जेवण जेवायचं असेल तर ह्या खानावळला नक्की भेट द्या. या खानावळमध्ये तुम्हाला गरमागरम स्वादिष्ट असं जेवण भेटेल. उकडीचे मोदक पासून ते नॉनव्हेजची थालीपर्यंत आणि व्हेज थालीपर्यंत सर्व तुम्हाला भेटेल इकडे या खानावळमध्ये. नमस्कार मंडळी, तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज चाललो आहे मी कोंडविलला. कोंडविल या गावी मांजरेकर खानावळ तिकडे जेवायला जातो आहे. जेवायलाही जातो आहे आणि तिकडचे जेवण वगैरे कसे बनवतात ते थोडक्यात बघणार आहोत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कोंडविल जाताना हा निसर्ग दिसतो. पूर्णपणे समुद्राच्या बाजूने हा रोड जातो. जे हा रोड आहे तो आरावी आहे, आरावीचा रोड. बीचला लागूनच रोड आहे. आणि आता आम्ही इथं पोचलेलो आहे कोंडविलला. हे आहे मांजरेकर खानावळ. बीचला लागूनच आहे, रोडच्या साईडला. दुपारचे पर्यटक जेवायला आले तिकडे. आता आपण जेवण बघूया. घावन बनवले जाते. घावनाचं पीठ रेडी आहे. मांजरेकर खानावळमध्ये घरगुती पूर्ण जेवण आहे. कोकण पद्धतीचं पूर्ण घरगुती जेवण आहे. केळीच्या पानावर घावन बरोबर चटणी, खोबऱ्याची चटणी ती तयार केली जाते. कोकण पद्धतीची ही खोबऱ्याची चटणी. घावन बरोबर चटणी खाण्याचा आनंद वेगळाच आहे. हे कॉम्बिनेशन वेगळाच आहे. मिक्सरला लावून चटणी तयार केली जाते. अशी ही खोबऱ्याची चटणी. आता भाकरी करत आहेत. मांजरेकर खानावळमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे थाली भेटतील. व्हेज थाली, नॉनव्हेज थाली. नाश्त्यासाठी सगळं भेटेल तुम्हाला. इकडे भाकरी, चपाती दोन्ही गरमागरम बनवून देतात. तुम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर देऊन तुम्हाला ते व्हिडिओवर आणि गरमागरम भेटेल जेवायला. हे मस्त भाकरी फुगली आहे. गरम भाकरी खाण्याचा आनंदच वेगळा आहे. नॉनव्हेज थालीसाठी पण तयारी केली आहे. सुरमई आहे, कोलंबी आहे. हे थालीचे ताटं. ही नॉनव्हेज थाली, ही पापलेट थाली आहे आणि सुरमई थाली. व्हेज थाली सुद्धा आहे. घरगुती पद्धतीचं हे कोकणी जेवण मांजरेकर खानावळमध्ये. मांजरेकर खानावळ हे कोंडविल बीचच्या बाजूलाच आहे. श्रीवर्धन पासून 9 किलोमीटर लांब आहे. बसण्याची व्यवस्था आहे. नारळाची झाडं वगैरे असं गारवा. जर तुम्ही श्रीवर्धनला कधी फिरायला आलात तर कोंडविल बीचला नक्की भेट द्या.
तिकडे भेट देऊन इकडे मांजरेकर खानावळ म्हणून आहे, तिकडे नक्की जेवण्यासाठी या. घरगुती पद्धतीचं हे कोकणी जेवण आहे. नारळाच्या झाडांच्या मध्येच हे असं खानावळ आहे. अशा कोकणाच्या अंगणामध्ये जेवणाचा आनंद वेगळा आहे, फॅमिली बरोबर, मित्रांबरोबर. रोडच्या बाजूलाच ही खानावळ आहे. रोडच्या त्या साईडला बीच आहे. समुद्रकिनारी हा गाव आहे कोंडविल. एका साईडला समुद्र आणि दुसऱ्या साईडला हा हिरवा निसर्ग. श्रीवर्धनपासून 9 किलोमीटर जवळ असल्यामुळे तुम्ही इकडे येऊ शकता. इकडे येऊन खानावळमध्ये जेवू शकता. सुंदर समुद्र. आता सोलकढी बनवली जाते. मिक्सरमध्ये खोबऱ्याचा रस काढून सगळं सोलकढी बनवते. मांजरेकर खानावळची सोलकढीची जी चव आहे ती एकदम स्वादिष्ट आहे. एकदम म्हणजे प्युअर, एकदम शब्द नाही अशी टेस्ट आहे याला. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही इकडे आल्यावर सोलकढी. खोबरा, जिरा, मिरची, अद्रक. मांजरेकर खानावळचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही आलात तर कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट त्यांना. खोबरा किसला जातो कवनीवर, मग तो मिक्सरला वाटून त्याचा रस काढून मग सोलकढी तयार केली जाते. हा आहे खोबऱ्याचा रस सोलकढीसाठी. खोबऱ्याचा रस सोलकढीसाठी गाळून घेतलं. या खानावळमध्ये तुम्हाला व्हेज थाली, मोदक, कांदा पोहे, सुरमई थाली, चिकन थाली, अंडा थाली, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय, कोलंबी, खेकडा थाली असे अनेक थाली तुम्हाला इकडे भेटतील. सोलकढी आम्ही पार्सल घेतली आहे थंडगार पिण्यासाठी. इकडे उकडीचे मोदकही तुम्हाला भेटतील. इकडे तुम्हाला ऑर्डर प्रमाणे मोदकही बनवून भेटतील. असे हे उकडीचे मोदक. रात्रीचे ही इथं पर्यटक जेवण्यासाठी आहेत. आजची व्हिडिओ मी इकडे संपवतो. व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही इकडे कोंडविलला आलात तर मांजरेकर खानावळ इकडे नक्की जेवायला या. घरगुती जेवण आहे, मला नक्कीच आवडेल. आणि बीच ही खूप सुंदर आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.